नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी 3 प्रकारची पिठं वापरून इथे शंकरपाळी बनवणार आहे. मधल्या भुकेसाठी मुलांना काहीतरी हवं असतं, तर त्यासाठी आपण असे पदार्थ बनवून ठेवले तर महिनाभर ते पदार्थ टिकतात. तर आजची शंकरपाळ्यांची रेसिपी आपल्याला बघायची आहे. त्यासाठी मी इथे साहित्य काढून ठेवलेलं आहे. तर वेळ न घालवता आपण शंकरपाळी करायला सुरुवात करूया. शंकरपाळी बनवण्यासाठी इथे 3 पिठांचा वापर करणार आहे मी. 1 कप मी इथे घेतलेला आहे मक्याचं पीठ आहे, 1 कप हे गव्हाचं पीठ आहे आणि 1 कप हे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ घेतलेलं आहे. हे पीठ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे. इथे पीठ चाळून घेतलेले, चिमटीभर इथे घालणार आहे मीठ. हे पीठ आपल्याला इथे बाजूला ठेवायचे आहे. इथे आपण एक बाउल घेतलेला आहे. या बाउल मध्ये आपल्याला ज्या कपाने आपण पीठ मोजलेलं आहे त्या कपाने आपल्याला अर्धा कप पाणी घ्यायचंय. इथे आपल्याला साखर घ्यायची आहे कपाने मोजून अर्धा कप. हे आपल्याला पाण्यात घालून घ्यायचे. व्यवस्थित आपण हे पाणी थोडंसं कोमट करून आणि ह्याच्यामध्ये साखर विरघळून घेऊ. त्याचवर मी साखर आपण अर्धा कप पाण्यामध्ये साखर टाकली. ती साखर फक्त विरघळेपर्यंत आपल्याला इथे गरम करायची. साखर व्यवस्थित विरघळलेली. आपल्याला हे पाणी आता गार करून घ्यायचंय. गॅस मी इथे बंद केलेलं आहे. इथे गॅसवर एक छोटी कढई मी ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचंय आणि ते व्यवस्थित गरम करायचंय. इथे 2 चमचे आपण तूप घातलेलं आहे आणि 1 चमचा आपल्याला इथे तेल घालायचं आहे. आपलं तेल आणि तूप कडकडीत गरम झाले. त्यामध्ये आपल्याला हे कडकडीत केलेलं तूप आणि तेल इथे घालून घ्यायचंय. आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. थंड झाल्यानंतर हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचंय. सर्व पिठाला आपले तूप आणि तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. इथे सर्व पिठाला आपलं तेल तूप आपण लावून घेतलेलं आहे. हे बघा, असा गोळा आपला तयार होतो. जास्त आपण तूप तेल इथे वापरलेलं नाहीये. आपलं पाणी इथे थंड झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं टाकून इथे व्यवस्थित कडक उंडा मळून घ्यायचा आहे. इथे पाणी आपलं गार झालेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपण हे साखरेचं जे पाणी केलेलं आहे ते घालून आपल्याला उंडा कडक मळायचा आहे. या पाण्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला इथे थोडंफार पाणी लागलं तरच आपण वापरायचंय, अन्यथा आपण या पाण्यामध्येच हा आपला उंडा व्यवस्थित इथे मळून होतो. इथे सर्व पाणी आपण इथे वापरलेलं आहे. पाणी इथे टाकायला लावा. याच्यामध्ये दुसरं पाणी आपल्याला वापरायची गरज पडत नाही, कारण आपल्याला उंडा कडकच पाहिजे. थोडस आपण तेल घेतोय हातावरती. कडक उंडा आपल्याला हा मळायचा आहे. कडक उंडा आपण मळलेला आहे. एक 10 मिनिटं आपण हे पीठ असंच झाकून ठेवणार आहे. इथे 10 मिनिटं आपल्या पिठाला झालेले आहेत. इथे आपण 2 गोळे तोडून घेतलेले आहेत पिठाचे. व्यवस्थित आपल्याला याच्या मोठ्या मोठ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. इथे मी गॅसचा ओठ व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. याच्यावरतीच मी हे लाटून घेणार आहे, कारण आपली पोळी ही मोठी होणार आहे. इथे थोडस गव्हाचं पीठ आपण याला लावून घेऊ. व्यवस्थित आपल्याला पातळ ही पोळी लाटायची, जाड नाही लाटायची. इथे आपण थोडी पातळ ही पोळी लाटून घेतलेली आहे. जाड आपल्याला ही पोळी लाटायची नाहीये. इथे आपल्याला आपल्या आवडीनुसार लहान मोठे कसे आपल्याला शंकरपाळे हवेत त्याप्रमाणे आपण इथे कापून घ्यायचे. मी ते छोटे छोटेच करणार आहे. इथे दोन्ही पोळ्या लाटून आणि मी शंकरपाळी इथे व्यवस्थित मला हवे त्या साईज मध्ये मी ते कापून घेतलेले आहेत. तर हे एवढे जाड फक्त मी ठेवलेले आहेत. शंकरपाळी इथे आपले कापून झालेले आहेत. तळण्यासाठी आता तेल एकीकडे गॅसवर गरम करायला ठेवायचंय. शंकरपाळी तळण्यासाठी ती कढई गॅसवर ठेवलेली आहे. मी तेल घातलेलं आहे. तेल आपल्याला इथे व्यवस्थित गरम होऊ द्यायचंय. तेल इथे व्यवस्थित आपलं गरम झालेलं आहे. बघा, इथे आपल्याला शंकरपाळी टाकून घ्यायचे. शंकरपाळे आपल्याला मिडियम गॅसवर तळायचे आहेत. आणि शंकरपाळे टाकून झाल्यानंतर एक छोट्याशा चमच्याने आपल्याला फक्त तेलामध्ये असं गोलगोल फिरवायचंय. शंकरपाळे आपले सर्व बाजूने इक्वल, सर्व कलर सारखा येतो शंकरपाळ्यांना. हळूहळू शंकरपाळ्यांना तुटू देता फक्त आपल्याला इथे तेलामध्ये आपला चमचा फिरवत राहायचा.
मी झाऱ्याच्या सहाय्याने फिरवलं तरी सुद्धा चालेल. इथे माझी छोटीशी कढई आहे, त्यामुळे इथे झारा खूप मोठा होतो. अंगावर तेल उडण्याची भीती आहे, त्यामुळे तुम्हाला जे सोयीचं असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे दोन्हींचा वापर करून इथे शंकरपाळे व्यवस्थित आपले सारख्या कलरवर तळण्यासाठी तुम्ही या पद्धतीने करू शकता. इथे सारख्या कलरवर आपले शंकरपाळे इथे तळलेले आहेत. बघा, याच प्रकारे मी सर्व शंकरपाळे इथे तळून घेणार आहे. इथे सर्व शंकरपाळे आपले तळून झालेले आहेत. इथे सारख्या कलरवरती आपले शंकरपाळे झालेले आहेत. सांगितलेल्या ट्रिक प्रमाणे शंकरपाळे तळले तर हे सारखा कलर आपला येतो. कुठे एखादा कमी तळलेला, कुठे जास्त तळलेला असं दिसत नाही. बिस्किट प्रमाणे आपले शंकरपाळे इथे तयार झालेले आहेत. इथे आपण पातळ लेअर आपण या पोळीचा ठेवलेला होता, जाड लेअर नव्हता. 3 पिठांचा वापर करून आपण ही शंकरपाळी तयार केलेली आहे. आजची शंकरपाळ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आजची जी शंकरपाळी आहेत तर तुम्ही पूर्ण हेल्दी म्हणू शकत नाही, तळलेली आहेत म्हणून. तर आपण जी पिठं वापरलेली आहेत ते सर्वांसाठी आपले शरीराला आवश्यक आहेत. आणि त्या पिठांचा विचार केला तर इथे जी साखर वापरलेली आहे त्याची चव अगदी बिस्किट प्रमाणे येते. तर रेसिपी नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय. आणि माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेल्या आहेत. तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता.